नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बातमी पाहिली असेलच किंवा तुमच्यासाठी एक बिग ब्रेकिंग आहे की तलाठी भरतीचा रिझल्ट जो आहे, नॉर्मलायझेशन करून जे मार्क आलेले आहेत त्याचा निकाल जाहीर झालेला आहे. नॉर्मलायझेशनचे मार्क जाहीर झालेले आहेत. आता ते कसे बघायचे ते आपण आता पटकन पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा जुने असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून येणारे नवीन अपडेटचे व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे तुमचा फायदा होईल, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. तर मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील भाऊ बहीण किंवा तुमचा मुलगा मुलगी, जे काही तुमचे नातेवाईक आहेत, कोणी जर तलाठी भरतीची परीक्षा दिली असेल आणि त्यांचा रिझल्ट जर तुम्हाला पाहायचा असेल तर त्याची लिंकही मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो. शिवाय जर तुम्ही मोबाईलवरही तुमचे मार्क्स पाहू शकता. शिवाय तुम्ही तुमचं नाव आणि जिल्हा, तुमच्या ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्याचं नाव, पूर्ण नाव आणि कोणत्या जिल्ह्यातून तो फॉर्म भरला होता हे जरी मला कमेंट केलं तरी मी त्याचा स्क्रीनशॉट काढेन किंवा तिथंच तुम्हाला रिप्लाय देईन. तुम्ही मला फक्त युट्यूबला त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचं नाव आणि जिल्हा. मी तुम्हाला तिथं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमचा रिझल्ट, मी तुम्हाला तुमचे मार्क्स किती आहेत हे मी तुम्हाला तिथे कमेंट करून सांगेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आता रिझल्ट कसा बघायचा, तुम्ही ज्या जिल्ह्यातील परीक्षा दिली त्या जिल्ह्याचा आता रिझल्ट कसा बघायचा ते तुम्हाला सांगतो. सुरुवातीला काय करायचं, तुम्ही महाभूमी.gov.in तलाठी रिझल्ट ह्या वेबसाईट वरती जाऊ शकता. तुम्हाला टाईप करून दाखवतो मी, महाभूमी.gov.in तलाठी रिझल्ट 2023 लिंक असं जरी टाकलं, ही एंटर करायचं. शिवाय पहिली जी करिअर पॉवर जी लिंक येईल त्याच्यावर तुम्ही जा, ही ओपन करा. तिथं तुम्हाला ही सगळी तलाठी भरती संदर्भात ही सगळं पेज दिसेल. इथं तुम्ही ते पाहू शकताय. इथं काय सगळी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 5 तारखेला यांनी मला वाटतं ते जाहीर केलेलं आहे वेबसाईट वरती. हे त्यांनी इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. 36 जिल्ह्याचा जे आहे रिझल्ट ते त्यांनी इथं जाहीर केलेला आहे. त्याला सुरुवातीला आपण आता तुमचं रिझल्ट पाहूया. इथे खाली जायचं, स्क्रोल करायचं. इथं तुम्हाला रेड कलर मध्ये ह्या लिंक वरती दिसेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला होता. त्या जिल्ह्यावर ह्याच्यावर क्लिक करा, ह्या रेड वरती, आणि तिथं तुम्ही तुमचं नाव शोधायचं आहे. धरून चाला, इथं आता कोणी सोलापूर मधला जर तुम्ही भरला असेल तर सोलापूरवर क्लिक करा. ठीक आहे. कुठे जालना मधून भरला असेल, सातारा मधून भरला असेल, साताऱ्यावर क्लिक करा. ठीक आहे. अशी तुमची सगळी पीडीएफ ओपन होईल त्या जिल्ह्याची. आता ही सोलापूर जिल्ह्याची आहे, इथं 546 पेजेस आहेत. हे सातारा जिल्ह्याचे आहे, 353 पेजेस इथं एकूण आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधावं लागणार आहे. त्यामुळे मोबाईल वरती कंट्रोल F चा ऑप्शन नसतो, त्यामुळे हे तुम्हाला सगळं असं स्क्रोल करावं लागणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन आहे की तुमचा जो रोल नंबर आहे, रोल नंबर होता एक्झाम च्या वेळेसचा, तो तुम्ही शोधू शकता. आणि त्यानुसार तुम्ही इथं डायरेक्ट स्क्रोल करून त्याच्या आसपास तुम्ही जर 414, 422, 520 असं तुम्ही शोधू शकता. शिवाय असे काय मार्क पडलेले आहेत. आता नॉर्मलायझेशन मध्ये झालेलं काय काय जणांचे मार्क कमी झालेले आहेत, काही जणांचे मार्क वाढलेले आहेत. आता काही जणांचे मार्क इतके वाढलेत की ते 200च्या पार झालेले आहेत, 204 असं इथपर्यंत गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट शोधू शकता. जर तुम्हाला तुमचा रिझल्ट सापडत नसेल किंवा मोबाईलवर ओपन होत नसेल तर कृपया कमेंट करा आपल्या ह्या युट्यूब व्हिडिओच्या खाली. तुम्हाला लगेच तुमचा रिझल्ट, म्हणजे तुम्ही असं तुमचं नाव सांगा आणि तुमचा जिल्हा फक्त सांगा. जे काय असेल तुमचं नाव सांगा आणि जिल्हा सांगा. आपण त्या जिल्ह्यातील तुमचं नावाच्या पुढं तुम्हाला किती मार्क आहेत हे तुम्हाला आम्ही तिथंच युट्यूबच्या खाली कमेंट करून तुम्हाला तुमचं उत्तर दिलं जाईल. ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. बाहेर जर तुम्ही गेला तर तुम्हाला कमीत कमी 30-40 रुपये ते घेऊ शकतात. जर तुमच्या मित्राचा असेल तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून ते देत असेल तर त्याच्याकडे करा. शिवाय नसेल तर आपल्याला कमेंट करून सांगा, आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हे करून देऊ. तुमचा रिझल्ट, तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत हे तुम्हाला आम्ही सांगू. तर अशा पद्धतीने हा रिझल्ट तुम्ही तुमचा पाहू शकता. आता पुढची प्रोसेस काय असेल त्यांनी दिलेलं आहे बघा.
स्टेप टू चेक मार्क, हे मार्क कसे चेक करायचे हे त्यांनी स्टेप बाय स्टेप इथं सांगितलेलं आहे. तिथं तुम्हाला मी सांगितलंय कशी मार्क चेक करायचे. शिवाय आता हे तलाठी भरती रिझल्ट नंतर काय आहे, रिझल्ट नंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे हे सुद्धा इथं सांगितलेलं आहे. ही पीडीएफ इथं दिलेलं आहे. रिझल्ट नंतर जे काय पात्र ठरतील, जे काय सिलेक्शन होईल, जरून चला जनरल कॅटेगरीसाठी काय ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागा आहेत, की ज्या ज्या कास्टला जेवढ्या जागा आहेत तेवढे वरून सिलेक्ट केले जातील. म्हणजे जास्तीत जास्त ज्यांना कोणा टॉपचे 12 किंवा टॉपचे 10 जे काय जनरल कॅटेगरी साठी धरून चला सातारा जिल्ह्यासाठी टॉपच्या 12 जागा आहेत. जनरल कॅटेगरीसाठी 12 जागा आहेत. त्याच्यामध्ये टॉपचे फक्त 12 घेतले जाणार, 200 पासून खाली 12 घेतले जाणार. ह्याच्या कट ऑफचा वगैरे काहीही विषय नाही. तुम्ही कट ऑफच्या मागे पळू नका. तलाठी भरतीमध्ये तरी कट ऑफचा विषय नाही, कारण जे टॉपचे जे असतात, धरून चला एखाद्या कॅटेगरीसाठी त्यांचे 10 जागा आहेत आणि टॉपचे 10 घेणार, विषय संपला. कट ऑफ किती लागला काय वगैरे नाही. एमपीएससी युपीएससी ला कट ऑफचा विचार केला जातो, तिथं कट ऑफ पाहणं गरजेचं असतं. मात्र इथं कट ऑफ वगैरे असा काहीही विषय ध्यानातच घेऊ नका तुम्ही, त्या फंद्यातच पडू नका. इथं कट ऑफ नसतो किंवा कट ऑफ पाहणे ह्या अशा भरतीमध्ये हे म्हणजे जवळजवळ अंधश्रद्धाच असं आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे जे टॉपचे जेवढे आहेत तेवढेच घेणार. आता हे बघा, ओबीसी मध्ये जनरल मध्ये हे त्यांनी दिलेले आहेत काय एक्सेप्टेड कॅटेगरी आहे हे त्यांनी दिलेलं. ठीक आहे. तलाठी भरतीच्या रिझल्ट नंतर आता काय आहे, आता हे तर कट ऑफ दिलेला आहे, पण कट ऑफ तुम्ही कट ऑफच्या फंद्यात पडू नका, कट ऑफ पाहण्यात पडू नका. कारण धरून चला कट ऑफ लागला, कट ऑफ मध्ये तुम्ही बसला, परंतु तुम्ही टॉप जे काही जागा आहेत ज्या जिल्ह्यासाठी धरून चला 10-15 जागा आहेत, त्या 15 मध्ये तुम्ही बसलाच नाही तर कट ऑफचा विषयच येत नाही इथं. असं आहे. आता महाराष्ट्र तलाठी रिझल्ट 2000 मिनिमम क्वालिफाईड पर्सेंटेज हे यांनी जवळपास सांगितले कट ऑफच्या संदर्भातच 65% वगैरे तुम्हाला काय मार्क पाहिजेत, हे ठीक आहे. आता तलाठी भरती नंतर काय, रिझल्ट नंतर काय असणार आहे हे पण त्यांनी इथं आता सांगितलेलं आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याचे सिलेक्शन होणार. जे काय आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ज्या ज्या कॅटेगरीसाठी ज्या ज्या जिल्ह्यातून जेवढ्या जागा आहेत तेवढ्यांची लिस्ट लागणार, ते लिस्ट जाहीर होणार आणि त्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर तुम्ही रिझल्ट पहा आणि तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल की मी बसू शकतोय तर तुमचे डॉक्युमेंट सगळे तयार ठेवा, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तयार ठेवा असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता तलाठी भरतीचे. इथंही तुम्हाला तेच दिसेल, वरतीही पीडीएफ आहे आणि खाली सुद्धा हेच दिलेलं आहे. याच्यावरही क्लिक जरी केलं तुम्ही तरी तिथं तुम्हाला तुमचे मार्क दिसू शकतात. इथं कोणत्याही तुमच्या ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा, इथं तुम्हाला त्याची पीडीएफ अशी दिसेल. तर अशा पद्धतीने तुमचे नॉर्मलायझेशन झालेले तलाठी भरतीचे मार्क सध्या तुम्ही पाहू शकता. यानंतरची पुढची प्रोसेस असेल की सिलेक्शन, जे जे कोणी सिलेक्ट झालेले आहेत त्यांची यादी जाहीर होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी त्यांना लेटर येऊ शकतं. अशी प्रोसेस असेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या जो कोणी इतर असतील त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना माहिती होईल आणि त्यांचा रिझल्ट त्यांना पाहता येईल. तर कमेंट करून सांगा तुमचं नाव आणि डिस्ट्रिक्ट, तुम्हाला तुमचा रिझल्टचे मार्क्स सांगितले जातील फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. धन्यवाद.